सर्व भक्तांचं आजच्या या शनिवारच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये प्रवचनामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. आज समोर तुमच्या स्क्रीनवर एक चित्र आहे, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी देवी एक सुदामा ब्राह्मणाची त्या ठिकाणी सेवा करतायत. श्रीकृष्ण हे ब्रह्मांड नायक आहेत, द्वारकेचे राजा आहेत आणि षड ऐश्वर्य पूर्ण असे परमेश्वर आहेत. आणि तरी ते या ठिकाणी एक गृहस्थ जीवनाचा जो एक पाठ आहे तो आपल्या सगळ्यांना देत आहेत. गरीब सुदामा ब्राह्मणांची पादसेवा ते करतायत आणि आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये सुद्धा सेवेला किती उच्च स्थान आहे हे भगवंत आपल्या उदाहरणामधून आपल्याला दाखवून देत आहेत. तर सेवेवरच आजचा मुख्य विषय आहे. आजच्या विषयाचं किंवा आज प्रवचनाचा आजचा मुख्य विषय आहे, त्याचं शीर्षक आहे भोगवृत्ती आणि सेवावृत्ती. या ठिकाणी दुसरी स्लाइड आहे, त्याच्यामध्ये भोगवृत्ती जे मला उपभोग करायचा आहे, मला आनंद मिळाला पाहिजे, ही जी आसुरी प्रवृत्ती आहे आणि त्याच्या विरुद्ध मला इतरांची सेवा करायची आहे, इतरांना आनंद द्यायचा आहे, ही दैवी प्रकृती आहे. तर ही भोगवृत्ती आणि सेवावृत्ती जर आपल्याला समजून घ्यायची असेल, निस्वार्थ सेवा काय असते? निस्वार्थ सेवेमध्ये आपल्याला जी भावना आहे इतरांच्या प्रती, ती भावना खूप महत्वाची आहे. कुठल्या भावनेने आपण ती कृती करतो ती भावना खूप महत्वाची. ती सेवा करताना कुठल्याही स्वरूपाची अपेक्षा न ठेवता, कोणत्याही स्वरूपाचे पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न न करता आपण जेव्हा इतर जीवांची, इतर व्यक्तीची, समाजाची सेवा करतो तर त्या सेवेला आपण निस्वार्थ सेवा म्हणतो. आणि त्याच्या विरुद्ध भोगवृत्ती, ज्याला आपण जो स्वतःला महत्व देतो, बाकीचं मला घेणं देणं नाहीये, बाकीच्यांचा मला काही विचार करायचा नाहीये, मला मिळालं म्हणजे बस, मला उपभोग घ्यायचा आहे, मी महत्वाचा आहे, अशा प्रकारचे हे दोन विचार आहेत. तर हे भोगवृत्ती आणि सेवावृत्ती जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण काही उदाहरणांनी याचा विचार करू. समजा एक साधं उदाहरण आपण घेतलं की समजा तुमच्या हातावर अशा प्रकारे डाव्या हातावर एक केक आहे, साधा प्लेन ब्रेड केक आहे, आणि उजव्या हातावर छान बनवलेला एक क्रीम केक आहे. तर या क्रीम केकवर छान त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये डेकोरेशन छान केलंय, चेरीज ठेवलेले आहेत. आणि जर तुम्हाला सांगितलं की तुमच्या जिवलग मित्राला या दोन केक पैकी तुम्हाला एक केक द्यायचा आहे, तर तुम्ही कुठला केक द्याल? तर निश्चितच याचं उत्तर असेल की मी माझ्या मित्राला जर केक द्यायचा असेल, त्याला आनंदी करायचा असेल, तर छान असणारा, जो छान सजवलेला केक आहे, जो क्रीम केक आहे, तो मी त्याला देईल. आणि जर या क्रीम केक देण्यापाठीमागचं कारण जर विचारलं तर निश्चितच उत्तर असं मिळेल की मला माझ्या मित्राला आनंद द्यायचा आहे. आपण इतरांना नेहमी चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजे. माझ्या मित्राचं माझ्या जीवनामध्ये काय स्थान आहे, मी त्याला किती महत्व देतो, तो मित्र मला किती महत्वाचा आहे, अशा प्रकारची उत्तरं आपण या ठिकाणी देऊ की त्याला आनंद मिळाला पाहिजे. ही गोष्ट जेव्हा आपण विचार करतो आणि तो चांगला केक देण्याचा प्रयत्न करतो, तर त्या ठिकाणी आपली ही सेवावृत्ती दिसून येते. आणि याच्यामधून आपला जो निस्वार्थपणा आहे तो या कृतीमधून व्यक्त होतो. आणि भोगवृत्ती म्हणजे याच्या विरुद्ध, एखादा चांगला केक असेल तो मला हवा आहे, मला जास्त आनंद मिळाला पाहिजे, माझ्या जे काही जिभेचे काही जे टेस्ट बर्ड्स आहेत त्याला संतुष्टी मिळाली पाहिजे, आणि म्हणून जे चांगलं आहे ते माझ्यासाठी ठेवणं, ही झाली भोगवृत्ती. आपण एक दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहू शकतो. आपल्यापैकी अनेकांना मुंबईमध्ये लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा अनुभव असेल. बऱ्याचदा
तिथे आपण प्लॅटफॉर्मवर जरी उभं असलो तर कदाचित आपण गर्दीमध्ये अचानक बस त्या कंपार्टमेंटमध्ये रेल्वेमध्ये जाऊ शकतो आणि रेल्वेमध्ये समजा तिथे असू आणि दरवाजाच्या जवळ कुठे असू तर आपण त्या कंपार्टमेंटमधून बाहेर सुद्धा येऊ शकतो. तर अशा या लोकल ट्रेनमध्ये समजा सुदैवाने आपल्याला एखादी विंडो सीट मिळाली आहे, रिकामी मिळाली आहे, आपण तिथे ती सीट पकडतो, तिथे जाऊन बसतो आणि गेल्यानंतर अचानक एखादा अनोळखी माणूस तिथे जवळ येतोय आणि तुम्हाला तुमच्या खांद्यावर हात ठेवून किंवा टॅप करून म्हणतोय, तुम्ही मला या सीटवर बसू द्याल का? काय उत्तर असेल तुमचं तिथे? तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल, नाही नाही माझी सीट आहे, मी बसणार आहे. एवढ्या कष्टाने मिळाली आहे, एवढ्या म्हणजे आतापर्यंत कधी असा अनुभव आला नाहीये आणि आज मला ती सुदैवाने मिळाली आहे, मीच बसणार आहे. तुम्ही त्या अनोळखी व्यक्तीला निश्चितच तुमची सीट देणार नाही. पण त्या अनोळखी व्यक्तीच्या जागी जर तुमचे वडील असतील तर काय प्रतिक्रिया असेल आपली? तुम्ही जेव्हा बघाल आणि वडिलांकडे पाहाल त्या ठिकाणी तात्काळ तुम्ही उठून उभे राहाल आणि काय म्हणाल? पिताजी बसा. या प्रसंगी तुम्ही वडिलांना बसण्याचा आग्रह कराल. मी उभा राहून प्रवास करेल पण तुम्ही बसा. तर या ठिकाणी या प्रसंगातला जो निस्वार्थपणा आहे तो कंडिशनल आहे. हा जो परिस्थितीवर व्यक्तीवर अवलंबून असलेला निस्वार्थपणा झाला. आपल्या कुटुंबातील सदस्य असतील, आपले आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, आजी आजोबा असतील, कुणी असतील, त्यापैकी कुणीही तिथे आलं तर आपण तात्काळ त्या ठिकाणी आपल्या त्या सीटचा त्याग करू किंवा आपण आपलं सीट इतरांसाठी बसायला देऊ. पण या ठिकाणी अनोळखी व्यक्ती असेल तर त्याच प्रकारचा निस्वार्थीपणा आपल्याकडून दाखवला जात नाही. तर अशा प्रकारच्या या निस्वार्थपणाला परिस्थिती जबाबदार आहे किंवा व्यक्तीवर परिस्थितीवर ते अवलंबून आहे आणि म्हणून अशा प्रकारचा हा निस्वार्थीपणा काही प्रसंगी हा कंडिशनल असतो, परिस्थितीनुरूप ठरतो आणि म्हणून बऱ्याचदा आपल्याकडून अशा प्रकारचे वर्तन घडतं. आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला असा अनुभव येतो. याच्यानंतर तिसरा एक आपण केस स्टडी पाहू की ज्याच्यामधून आपल्याला हा निस्वार्थीपणा जो कंडिशनल आहे तर तो कसा आपल्याला सर्वांप्रती कसा व्यक्त करता येऊ शकेल. एक बस स्टँड आहे, त्या बस स्टँडवर दोन व्यक्ती आहेत उभे. एक वयस्कर व्यक्ती आहेत आणि एक तरुण व्यक्ती आहेत. दोघही बसची त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. प्रत्येक अर्ध्या तासाला त्या ठिकाणून बस येते आणि हे दोघही ती वयस्कर व्यक्ती सुद्धा आणि तरुण व्यक्ती सुद्धा त्या बसमध्ये बसण्याचा प्रयत्न करतात, चढण्याचा प्रयत्न करतात. येणारी प्रत्येक बस गर्दीने खचाखच भरलेली आहे आणि दोघही एका वेळेस त्या बसमध्ये बसण्याचा प्रयत्न करण्यामुळे दोघांनाही त्या बसमध्ये प्रवेश करता येत नाहीये. पहिली बस येते आणि अशाच प्रकारचा प्रयत्न ते दोघेही करतात. बस निघून जाते, दोघेही तिथेच उभे राहतात. दुसरी बस सुद्धा त्या ठिकाणी तशाच प्रकारे भरलेली येते. दोघेही पुन्हा बसण्याचा प्रयत्न करतात एकाच वेळेस आणि दोघांनाही चढता येत नाही कारण त्या दरवाजामध्ये सुद्धा गर्दी आहे अगोदरच. आणि जेव्हा दुसरा असा प्रसंग होतो तेव्हा ती वयस्कर व्यक्ती विचारते, तू मला का बसमध्ये चढू देत नाहीयेस? तर तो तरुण त्यावेळेस त्यांना म्हणतो की मला अर्जंट काम आहे, मला अगोदर जायला पाहिजे, माझं जाणं हे लवकर जाणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे मला अगोदर जायचं आहे. आणि अशा प्रकारे त्यांच्यात संवाद सुरू होतो आणि मग ते वयस्कर व्यक्ती त्यांना विचारतात की तुझं नाव काय? तो सांगतो त्याचं नाव, माझं विकास चौधरी वगैरे असं काहीतरी नाव सांगतो. आणि तुझ्या वडिलांचं नाव काय? तर तो तरुण त्यांना उत्तर देतो, माझ्या वडिलांचं नाव प्रकाश चौधरी आहे. काय प्रकाश चौधरी? प्रकाश चौधरी तर माझा हा जवळचा नातेवाईक आहे, माझा भाऊ आहे जवळचा. काय तुमचा भाऊ आहे? म्हणजे तुम्ही माझे काका आहात? आणि अशा प्रकारे जेव्हा त्या तरुणांमध्ये आणि त्या वयस्कर व्यक्तीमध्ये काहीतरी नातेसंबंध त्या ठिकाणी प्रस्थापित होतो, त्या क्षणी जेव्हा तिसरी बस अर्ध्या तासानंतर येते तर त्या दोघांची सुद्धा जी काही एकमेकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलतो. आणि जेव्हा तिसरी बस येते त्यावेळेस दोघही, तो तरुण त्यांना म्हणतो काका यू फर्स्ट आणि काका सुद्धा त्या तरुणाला म्हणतात यू फर्स्ट. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण संबंध पाहतो तर त्या क्षणी नैसर्गिकपणे साधारण अगदी सहजपणे
त्या ठिकाणी आपण निस्वार्थपणा शक्य आहे. पण जेव्हा आपण संबंध पाहू शकत नाही तेव्हा निस्वार्थपणा आपण दाखवू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा आपण या जगातील सर्व जीवांशी, सर्व जीवात्म्यांशी आपला संबंध जोडण्याचा प्रयत्न करू, मग तो कुठला प्राणी असेल, एखादा हत्ती असेल, वाघ असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, साधी मुंगी असेल, तर या सगळ्यांप्रती जर आपण एक कॉमन कनेक्शन पाहिलं की ही सगळी भगवंतांची मुलं आहे, मीही भगवंताचंच मूल आहे, आणि या दृष्टीने जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहू, ही सगळी एका कुटुंबातील व्यक्ती आहेत, एका कुटुंबातील सदस्य आहेत, हे जेव्हा एक व्यापक दृष्टिकोन आपल्याकडे येईल तेव्हा आपण यालाच वसुधैव कुटुंबकम म्हणू. वसुधैव कुटुंबकम म्हणजे काय? ही संपूर्ण पृथ्वी, हे संपूर्ण विश्व हे कुटुंब आहे, आणि या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटक, प्रत्येक जीव हा कुटुंबातील सदस्य आहे. आणि अशा प्रकारचा जेव्हा आपण व्यापक दृष्टीने संबंध जोडू प्रत्येक जीवाशी, तर त्यावेळेस आपण सर्वांवर प्रेम करू, या सर्व जीवांची सेवा करण्याचा प्रयत्न करू. हा संबंध जेव्हा आपण जोडू तेव्हा खऱ्या अर्थानं निस्वार्थपणा शक्य आहे. जोपर्यंत संबंध नाही तोपर्यंत आपल्याला हा निस्वार्थीपणा व्यक्त करता येत नाही, निस्वार्थीपणाने आपल्याला जगता येत नाही, वागता येत नाही. आणि म्हणून आजच्या या प्रवचनाचा मुख्य जो गाभा आहे तो भोगवृत्ती आणि सेवावृत्ती आहे. भोगवृत्ती जसं आपण पाहिलं, त्याची भोगाची वृत्ती म्हणजे मला उपभोग करायचा आहे, ही आसुरी प्रवृत्ती आहे. आय वॉन्ट टू एन्जॉय, मी भोगता आहे, मी आनंदी झालो पाहिजे, सर्व काही माझे आहे, मी स्वामी आहे, आणि सर्वांनी, इतर जीवांनी माझी सेवा केली पाहिजे, एवढं महत्व आपण वैयक्तिक स्वतःला देतो. आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचा, या भौतिक जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तूचा उपभोग मी कसा घेऊ शकेल आणि त्याचा आनंद कसा घेऊ शकेल, अशा प्रकारचा विचार आपण करतो. तर या भोगवृत्तीवर आपण पहिल्यांदा चर्चा करू. 16व्या अध्यायामध्ये, भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये दैव असुर संपद विभाग योग याच्यामध्ये श्लोक आहे जो या दोन्ही वृत्तीवर प्रकाश टाकतो. त्यातला पहिला श्लोक स्लाइडवर तुम्ही पाहू शकता. चिंताम परिमेयां च प्रलयांताम उपाश्रिता कामोपभोग परमा एतावदिति निश्चिता आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा इहन्ते काम भोगार्थ भोगार्थम अन्यायेनार्थ संचयान चिंताम अपरिमेयां च. म्हणजे अशा प्रकारचे जे स्वार्थी आसुरी वृत्ती असलेले लोक असतात, तर त्यांच्या मनामध्ये सातत्यानं चिंता आणि भय असतं. अमर्याद स्वरूपाची भीती अगदी मरेपर्यंत या जीवांना असते. आणि मग हे लोक कशाचा आधार घेतात? तर इंद्रिय तृप्तीचा आधार घेतात, कामभोगाचा आधार घेतात. सर्व वस्तूंचा वापर करून आपण कशा प्रकारे इंद्रिय भोग करू शकतो अशा प्रकारचा विचार करत ते सातत्यानं आपलं जीवन जगत असतात. जीवनाचं जे परम ध्येय, परम लक्ष्य आहे ते म्हणजे इंद्रिय सुख भोगणे, इंद्रिय उपभोग करणे, इंद्रिय तृप्ती करणे, हेच या लोकांचा मुख्य विषय असतो. आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणः. अनेक विविध प्रकारच्या ज्या आशा आहेत त्यांच्या पाशांनी हे बांधलेले असतात. आशा पाश त्याच्यावर बांधलेले असतात. शतैर्बद्धा, शतैर म्हणजे शेकडो हजारो अशा प्रकारच्या इच्छा जीवाच्या असतात की हे झालं की मला आनंद मिळेल, ते झालं की मला आनंद मिळेल, हे घडलं की मी सुखी होईल, अशा प्रकारच्या शेकडो इच्छा त्यांच्या मनामध्ये असतात आणि त्याच्यामुळे ते बांधलेले असतात. इहन्ते काम भोगार्थम अन्यायेन अर्थ संचयान. आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे लोक विविध प्रकारे अन्यायी मार्गाने धनसंचय करत असतात. कामक्रोधामध्ये परायण झालेले असतात आणि त्या कामासाठी, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग, अन्यायी मार्ग, इतरांना आपल्या कृतीचा काय परिणाम होईल, त्यांना किती त्रास होईल या गोष्टीचा बिलकुलही विचार करत नाही. पूर्णपणे अन्यायी मार्गाने धनाचा संचय करतात आणि ह्या धनाचा वापर पुन्हा आपल्या
इंद्रिय तृप्तीसाठी कशा प्रकारे करता येईल त्याचा प्लॅन करतात, त्याचा विचार करतात. आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारचा हा प्लॅन करतात आणि प्लॅन प्रमाणे एखादी गोष्ट नाही घडली तर त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. इच्छा पूर्ण नाही झाली की त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं आणि मग हे जे लोभी, स्वार्थी, आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत ते पूर्ण प्रचंडपणे क्रोधी होतात. साधं उदाहरण आपण घेतलं, एखाद्या व्यक्तीला महिन्याला समजा 30,000 रुपये मिळत आहेत, तर त्याची इच्छा असते की नाही 30,000 काही भागत नाहीये, अजून पाहिजे, अजून मला आनंद मिळाला पाहिजे. तर तो 30,000 मिळवणारा व्यक्ती म्हणतो की नाही मला 40,000 मिळाले पाहिजे. आणि 40,000 मिळाले तर लोक वाढत जातो आणि 40 नंतर पुन्हा त्याची भूक वाढली की 50,000 मिळाले पाहिजेत. आणि जर दुर्दैवाने समजा 50 नाही मिळाले तर मग मला का मिळाले नाही, तर त्या ठिकाणी क्रोध निर्माण होतो. तर अशा प्रकारे इच्छा आणि हे लोभ सातत्याने वाढत जातात, अधिक मिळवण्याची इच्छा वाढत जाते आणि मग जर नाही पूर्ण झाले तर ते लोक क्रोधी होतात. अन्यायेनं हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये गैरमार्गाचा अवलंब आपण आजूबाजूच्या आपल्या समाजामध्ये पाहू शकतो की सरकारी कामासाठी बघा सर्वसामान्य लोकांना किती किती त्रास सहन करावा लागतो. साधं एखादं प्रमाणपत्र असतं, पण ते प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेकदा हेलपाटे मारा, त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही इच्छा असतात की हे मला मिळालं किंवा मला याच्यावर जर काही वर लाच दिली, मला काही पैसे दिले तर मग ते काम अगदी आरामात होतं. याच प्रकारचे लोक अनेक क्षेत्रामध्ये, मग बांधकाम व्यावसायिक असतील, रस्त्यांचं काम करणारे लोक असतील, ठेकेदार असतील, आजूबाजूला प्रत्येक क्षेत्र याच्यामध्ये आपल्याला ही उदाहरणं पाहायला मिळतील. बऱ्याचदा असं घडतं, पेपरमध्ये काही बातम्या अशा असतात की एखादा रस्ता बांधलाय आणि पहिल्या पावसातच वाहून गेला, एखादा पूल बांधलाय, उद्घाटन व्हायच्या अगोदर पडून जातो. म्हणजे त्याच्यामध्ये जी काही कामाची क्वालिटी आहे तर ती क्वालिटी एवढी खराब असते की त्यातला मॅक्झिमम पैसा स्वतःसाठी ठेवला जातो आणि ते काम अगदी निकृष्ट दर्जाचं केलं जातं, जेणेकरून जास्त पैसा भ्रष्टाचारी मार्गाने मला वापरता येईल आणि मी माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी त्याचा वापर करेन. तर अशा प्रकारचे हे प्रसंग घडतात. काही काही इमारती बघा, अशा स्वरूपाचे बिल्डर असतात की ते त्याच्यामध्ये अतिशय हलक्या दर्जाचा माल वापरतात आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये रहिवासी राहायला जातात आणि अचानक एखाद्या पावसामध्ये, वादळामध्ये, एखाद्या नैसर्गिक संकटामध्ये ती बिल्डिंग अनेक अनेक जीवांना घेऊन त्याच्यामध्ये धाराशायी होते, पडून जाते, अनेक जीव, निष्पाप जीव त्याच्यामध्ये बळी जातात. तर हे याच्या मागे असणारे लोक जे आहेत ते स्वार्थी वृत्तीचे लोक आहेत, आसुरी वृत्तीचे लोक आहेत. दिसतात आपल्यासारखेच, परंतु विचार मात्र पूर्णपणे आसुरी असतात. मला त्याच्यामधून लाभ झाला पाहिजे हा विचार असतो. अलीकडेच आपल्या बारामती परिसरामधील सुद्धा एक घटना आहे. कोविडच्या या परिस्थितीमध्ये बघून आपण पेपरमध्ये पाहिलं असेल, अनेक लोकांच्या सोशल मीडियावर सुद्धा ती क्लिप आली होती की जे काही इंजेक्शन, महत्वाचं इंजेक्शन होतं रेमडेसिव्हिर, तर त्याच्या ज्या काही रिकाम्या बॉटल्स आहेत त्या बॉटल्स त्यांनी वापरल्या, त्याच्यामध्ये क्रोसिनची किंवा पॅरासिटामॉलच्या गोळीची पावडर केली, त्याच्यामध्ये पाणी भरलं, पुन्हा ते व्यवस्थित सील केलं आणि ह्या अशा प्रकारच्या बॉटल्स, जे फेक बॉटल्स, फेक औषधं ही 35,000 रुपयापर्यंत विकली. किती क्रूरपणा आहे. ज्या व्यक्तींनी, ज्या रुग्णांनी, ज्यांच्या नातेवाईकांनी हे इंजेक्शन घेतले असतील त्यांना त्याचा लाभ झाला असेल का? किती अन्याय, किती क्रूरपणा या गोष्टीमधून दिसतो की आपल्याला कळू शकेल की ही जी आसुरी लोक आहेत किती भयंकर स्वरूपाचे. तर आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या स्तराला हे लोक या ठिकाणी जातात. त्यानंतर विविध प्रकारच्या योजना बनवतात. इदम मया लब्धम इमं प्राप्यसे मनोरथम इदमस्तिमपि मे भविष्यति पुनर्धनम असो मया हत शत्रु चापरानपि ईश्वरो अहम भोगी सिद्धो अहम बलवान सुखी. म्हणजे आसुरी प्रवृत्तीचा लोक मित्र आणि शत्रू या दृष्टिकोनाने विचार करतो. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन, मी इतके धन माझ्याकडे, हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोगता आहे,
मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. तर अशा प्रकारचा हा आसुरी प्रवृत्ती असलेला जो मानव आहे किंवा व्यक्ती आहे, तो विविध योजना बनवण्यामध्ये, एवढं मला मिळालंय, भविष्यात मी अधिक प्रयत्न केल्यानंतर मला अधिक धन प्राप्त होईल आणि त्याचा वापर मी माझ्यासाठी, माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी करू शकेल, अधिक प्राप्ती होईल, अधिक धन मिळेल आणि मला अधिक आनंद मिळेल. तर याच्यामध्ये एक उदाहरण आपण पाहू शकतो. मायकल जॅक्सन हे नाव सगळ्यांना परिचित आहे. जगप्रसिद्ध सिंगर, गायक आणि डान्सर, ज्याच्या मृत्यूनंतर अजूनही त्याच्या ज्या काही व्हिडिओज आहेत त्या व्यक्तीच्या, तर त्या व्हिडिओचं वितरण करून अजूनही तो 2 ते 4 अब्ज रुपये मिळवतोय. एवढा प्रसिद्ध हा गायक होता, नर्तक होता. त्यानं आपल्या जीवनामध्ये एक विचार केला होता की मी 150 वर्ष आयुष्य जगेल, आणि हे करण्यासाठी त्याने 12 डॉक्टरची टीम स्वतःसाठी नियुक्त केली होती. अगदी पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत दररोज त्याची टेस्ट केली जायची. दररोज जो अन्न तो ग्रहण करायचा, तर ते अन्न लॅबमध्ये टेस्ट होऊन यायचं. तो व्यायाम करायचा, त्या व्यायामाच्या वर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्याच्या वर्कआउटवर लक्ष ठेवण्यासाठी 15 लोकांची टीम होती. आणि जर काही घडलं, आजारी पडला, तर त्याला त्याच्यामध्ये ऑक्सिजनच्या चेंबरमध्ये ठेवल्यानंतर त्याचं जे काही एजिंग प्रोसेस आहे ती कमी वेगाने व्हावी, त्यासाठी त्याने ते स्वतः विकत घेतलं. अशा प्रकारचे अनेक प्लॅन केले आणि मी कमीत कमी 150 वर्षापर्यंत जगलो पाहिजे यासाठी त्याने तयारी करून ठेवली. जर माझं अचानक समजा किडनी फेल्युअर झालं किंवा लिव्हर फेल्युअर झालं, तर अशा प्रकारचे लोक त्याने अगोदर शोधून ठेवले की जे मला तात्काळ गरज पडता क्षणी मला ते लिव्हर डोनेट करू शकतील, मला किडनी डोनेट करू शकतील. परंतु दुर्दैव असं एक व्यक्तीचं 50व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्याची योजना ही पूर्ण होऊ शकली नाही. म्हणजे यामधून आपल्याला लक्षात येऊ शकतं की डॉक्टर आपले आयुष्य क्षणभरही वाढवू शकत नाही. मृत्यूची सूचना आली की तेथे मनुष्याच्या इच्छांचा मुळीच विचार होत नाही. प्रकृतीचे नियम मनुष्याला जितका भोग ठरवून दिलेला आहे त्याच्यापेक्षा एक क्षणभरही अधिक जगू देत नाही. परंतु हे आसुरी लोक जे आहेत ते परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही. त्यांचा विश्वासच नसतो परमेश्वरावर, की म्हणजे हा माणूस जो आहे, आसुरी व्यक्ती आहे, त्याचा पुनर्जन्मावर विश्वास नसतो. त्याला हेही मान्य नसतं की आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात. या गोष्टीवर सुद्धा ते विश्वास ठेवत नाही. स्वतःच्या योजना तयार करणं आणि त्याच्याप्रमाणे इंद्रिय तृप्ती करणं एवढं एकमेव उद्दिष्ट या लोकांचं असतं. दुसरा जो श्लोक याच्यामध्ये आहे 14 नंबरचा, असो मया हतशत्रू हनिष्ये चापरानपी ईश्वरो अहम भोगी. बघा, भोगी, सिद्धो अहम बलवान सुखी. याच्यामध्ये हा माझा मित्र आहे, हा माझा शत्रू आहे, या प्रकारचा विचार सातत्यानं चालू असतो. असो मया हतशत्रू, हा माझा शत्रू आहे, त्याला मी मारलंय, इतर सुद्धा शत्रू माझे मारले जातील, मीच ईश्वर आहे, मीच भोगी आहे, मीच परिपूर्ण आहे आणि मीच बलवान आहे. आणि अशा प्रकारे बलवान असल्यामुळे, परिपूर्ण असल्यामुळे मीच सुखी आहे, अशा प्रकारचा विचार सातत्यानं हे करत असतात. त्याच्या पुढचा एक श्लोक आहे, आढ्यो अभिजानवानस्मि को अन्यो अस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञान विमोहिता. बघा, याला टायटल आहे माझ्यासारखा कुणीही नाही. आढ्यो म्हणजे धनाढ्य, अभिजन त्याचा अर्थ होतो कुलवान असलेले माझे नातेवाईक. को अन्यो अस्ति सदृशो मया, माझ्यासारखा दुसरा कोण आहे. माझ्या आजूबाजूला माझे धनाढ्य नातेवाईक आहेत आणि मी त्यांच्यामध्ये धनाढ्य आहे. यक्षे दास्यामि मोदिष्य इत्य ज्ञान विमोहिता. आणि अशा प्रकारचा हा आसुरी व्यक्ती विचार करतो की माझ्याकडे एवढं धन आहे, मी यज्ञ करेल, मी दान देईल, मी मौज लुटेल, मी आनंद घेईल
आणि अशा प्रकारच्या एवढ्या ज्ञानानं ते पूर्णपणे मोहित झालेले असतात. तर अशा प्रकारची आपल्याला ही वृत्ती सुद्धा आपल्याला आजूबाजूला आपण पाहू शकतो समाजामध्ये. अनेक अशा प्रकारचे मीपणा, अहंकारीपणा असणारे दानी लोक असतात की जे प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार असतात. आपण पाहू शकतो की साधं एखादं पर्यावरण दिन असेल, वसुंधरा दिन असेल, तर त्या निमित्ताने काही ठिकाणी वृक्षारोपण केलं जातं बघा जूनमध्ये. वृक्षारोपण करण्यासाठी तिथे काही झाडं रोपटी आणलेली असतात. पण हेतू एकच असतो की माझा फोटो छान आला पाहिजे. मी ते झाड लावतोय, त्याला पाणी टाकतोय. त्या झाडामध्ये त्या फोटोमध्ये तो पाणी टाकताना फोटो असला पाहिजे, जेणेकरून तो दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये येईल आणि मग माझं काही त्या ठिकाणी गुणगान होईल, कौतुक होईल, प्रसिद्धी होईल. आणि अशा प्रकारे फक्त प्रसिद्धी, यांच्या सौजन्याने, यांच्या कृपेने, यांनी दान दिलं, या प्रकारची इच्छा या लोकांमध्ये असते. तर अशा प्रकारचे हे आसुरी लोक असतात आणि पूर्णपणे या अज्ञानानं पूर्णपणे मोहित होऊन गेले असतात. याच्या पलीकडे त्यांना काही आहे याचं भान नसतं. तर हे अशा प्रकारचे आसुरी लोकांचे गुण आहेत. आपण या भोगवृत्ती असणारे जे काही लोक आहेत, शास्त्रामधील काही उदाहरणे याच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. तर याच्यामध्ये पहिलं भोगवृत्तीचं जे उदाहरण आहे त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे रावण आहे. कामाचं मूर्तिमंत स्वरूप त्याला म्हटलं जातं. रावण इज लस्ट पर्सॉनिफाईड. सगळ्यात जास्त भोगी वृत्ती, कामी म्हणून त्याला ओळखलं जातं. तर या दोन चित्रामधून आपल्याला दिसून येत आहे, पहिल्या ठिकाणी माता सीता त्या ठिकाणी त्यांच्या कुटीच्या बाहेर दारामध्ये उभे आहेत आणि रावण त्या ठिकाणी साधू म्हणून त्या ठिकाणी गेलेला आहे. तर या ठिकाणी तो काय येतो, तर त्याच्या पाठीमागे सुद्धा त्याची बहीण, रावणाची बहीण शूर्पणखा ही आहे. जेव्हा ती पंचवटीमध्ये असते, दोघांना, या युवकांना पाहते, तरुणांना, आणि त्यांच्याकडे पाहून ती मोहित होते आणि त्यांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करते आणि तिथे त्यांना माझ्याशी लग्न करण्याचं आवाहन करते किंवा विनंती करते. पण दोघेही, प्रभू रामचंद्र सुद्धा आणि लक्ष्मण सुद्धा, तिला नकार देतात. आणि जेव्हा नकार मिळतो की मला यांचा उपभोग करता येत नाही, आणि त्यावेळेस त्या प्रयत्नामध्ये सीतामातेला इजा करण्याच्या प्रयत्नामध्ये जेव्हा लक्ष्मण तलवार काढतात आणि तिचं नाक कापतात, कान कापतात, आणि अशा प्रकारे रक्तबंबाळ होऊन ती पुन्हा रावणाकडे लंकेमध्ये जाते आणि तिथे या एका दगडामध्ये दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करते. खऱ्या अर्थानं स्वतःची कामइच्छा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी आलेली असते. परंतु जेव्हा स्वतःवर आघात होतो तर त्यावेळेस रावणाकडे जाते आणि रावणाची जी काही कामीवृत्ती आहे तिला माहिती आहे, तिचं जे काही वीक बटन आहे ती रावणाला दाबते. कारण तिच्या पतीच्या मृत्यूला सुद्धा रावण कारणीभूत असतो. जो सेनापती होता त्याच्या सैन्यामध्ये, तो रावणासारखा प्रबळ होऊ इच्छित होता आणि त्याला रावणाने मारलं असतं. आणि म्हणून हा बदला घेण्याच्या इच्छेने तिथे जाते आणि माता सीतेचं वर्णन करून त्या ठिकाणी सांगते. आणि मग हा रावण साधूचं रूप त्या ठिकाणी घेऊन येतो. मारीच्या मतीने हरिण म्हणून बनवून त्याला त्या ठिकाणी त्यांच्या कुटीच्या आजूबाजूला धावायला, त्याला समोर यायला सांगतो आणि अशा प्रकारे माता सीतेचं हरण तो करतो. ही जी काही रावणाची कामी वृत्ती आहे, याच्या अगोदर त्याने अनेक स्त्रियांचं अपहरण केलेलं आहे. ऋषिकन्या असतील, राजकन्या असतील, अप्सरा असतील, अशा अनेक स्त्रियांचा त्याने भोग केलेला आहे. परंतु जेव्हा भगवान प्रभू रामचंद्रांची जी आल्हादिनी शक्ती आहे, माता सीता, लक्ष्मी यांचा जेव्हा उपभोग करतो, तर त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याच्या शेवटाचा प्रारंभ इथे होतो. आणि जेव्हा तो त्यांना तिकडे घेऊन जातो, आपल्याला सगळं इतिहास, आपल्याला पूर्ण रामायण मधली ही स्टोरी माहिती आहे की स्वतःच्या काम इच्छेसाठी तो अनेक लोकांना या ठिकाणी त्याच्या या भोगी वृत्तीमध्ये स्वाहा करतो. अनेक नातेवाईकांचा तो भोग करतो. जसं वस्तूचा भोग केला जातो, तसा रावण या ठिकाणी आपल्या नातेवाईकांचा सुद्धा भोग करतो. जेव्हा प्रभूंची सेना, वानर सेना ही लंकेमध्ये जाऊन पोहोचते, पुलावरून ते पलीकडे पूल बांधून, रामसेतू बांधून पुलीकडे जातात, तर त्यावेळेस सर्वप्रथम तो कुणाला युद्धाला, खऱ्या अर्थानं इथे
भोग कुणी केलाय, चूक कुणी केली, रावणानं केली आहे. पण रावण समोर युद्धाला जाण्यासाठी अगोदर आपल्या मुलाला पाठवतो, मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मग भावाला पाठवतो, आणि अशा प्रकारे स्वतःचा भाऊ स्वतःच्या भोगवृत्तीमध्ये तो स्वाहा करतो, स्वतःचा मुलगा, अनेक मुलं त्याचे याच्यामध्ये भोगवृत्तीमध्ये स्वाहा करतो, आणि समस्या स्वतःची असताना इतरांना पुढे जायला सांगतो. परंतु तो स्वतः मला माझ्या इंद्रियात प्रकारचा अडथळा येता कामा नये, मी जिवंत राहिलो पाहिजे, मला भोगवृत्ती सातत्यानं घेता आली पाहिजे, आणि याच्यासाठी इतरांना पुढे पाठवतो आणि स्वतः मागे राहतो. खऱ्या अर्थानं हा आपल्या सगळ्या नातेवाईकांचा भोग करतो. ही खऱ्या अर्थानं रावणाची भोगवृत्ती आहे. तुझा जन्म हा माझ्यासाठी आहे, तुझा मृत्यू सुद्धा माझ्यासाठी, तू जर माझ्या उपयोगाला येत नसशील तर तू काय कामाचा. अशा प्रकारचा हा रावण अतिशय आसुरी वृत्तीचा आहे, आणि आपली इच्छा पूर्ण इतरांचा, मग तो कुणीही असो, स्वतःचा मामा असो, भाऊ असो, मुलगा असो, प्रजा असो, कुणाचाही विचार करत नाही. माय डिझायर्स फर्स्ट, माझ्या इच्छा त्याला प्राधान्य आहे. तर या आसुरी प्रवृत्तीचं उदाहरण आहे रावण. दुसरं आपण उदाहरण याच्यामध्ये शास्त्रांमधून पाहू शकतो, कंस. कंस सुद्धा या भोगवृत्तीचं प्रतीक आहे. हा प्रसंग सुद्धा आपल्याला माहिती आहे, जेव्हा वसुदेव आणि देवकीचा विवाह होतो आणि रथामध्ये बसून जेव्हा ते आपल्या राज्यामध्ये जात असतात, आनंदाने कंस त्यांच्या रथाचं सारथ्य करत असतो. परंतु अचानक जेव्हा या ठिकाणी आकाशवाणी होते की याच देवकीचा पुत्र, 8वा पुत्र तुझा काळ ठरणार आहे, तुझ्या मृत्यूचं कारण ठरणार आहे, हे जेव्हा ऐकतो त्या क्षणी तो कुठलाही विचार करत नाही. याने आपण बघू शकतो की ज्या लोकांच्या स्वतःच्या इंद्रियावर नियंत्रण नाही, स्वतःच्या इंद्रियांवर संयम नाही, अशा प्रकारचे जे काही लोक आहेत ते कुठल्याही क्षणी काही करू शकतात. भले ते आपले नातेवाईक असतील, परंतु त्या क्षणी ते आपल्या जीवावर उठायला तयार होतात, मागे पुढे पाहत नाहीत. म्हणजे जे लोक स्वतःचे इंद्रिय संयमन करू शकत नाहीत त्यांच्यावर आपण कधीच विश्वास ठेवू शकत नाही. आकाशवाणी ऐकताच बहिणीचे देवकीचे आणि तलवार काढून तिला मारण्यासाठी सज्ज होतो. आणि या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, अनेकदा ऐकलेलं आहे की वसुदेव मग त्या ठिकाणी त्याला विविध प्रकारे विनवतात आणि त्याला सांगतात की हिला मारून उपयोगाचं काय, आणि मग तिथे तो देवकीला त्या ठिकाणी सोडून देतो. आणि याच गोष्टीमुळे पुढे जेव्हा म्हणतात की मी जे काही पुत्र होतील ते तुझ्याकडे स्वाधीन करील, तुझ्याकडे आणून देईल, आणि तेव्हा तो त्या ठिकाणी मान्य करतो. आणि एका मुलाच्या मुळे त्यांना त्याच्या स्वतःच्या जीवाला धोका आहे किंवा त्याच्या भोगवृत्तीमध्ये अडथळे येणार आहेत, पण या एका मुलासाठी हा कंस फक्त पहिले 6 मुलंच ठार करत नाही, तर त्या परिसरातील मथुरेमधील ज्या ज्या ठिकाणी जे बालक जन्माला आलेले आहेत त्या सगळ्यांना तो मारतो. आपल्या विविध असुरांना तो सांगतो की जा परिसरामध्ये जो कोणी भेटेल, जो कोणी लहान मुलाचा जन्म होईल त्याला मारलं गेलं पाहिजे. तर अशा प्रकारची ही जी वृत्ती आहे, भोगी वृत्ती, माझ्या वृत्तीमध्ये अडथळा येता कामा नये आणि अनिर्बंधपणे मला भोग घेता आला पाहिजे, यासाठी तो कुणाचाही विचार करत नाही. अतिशय कुठल्याही अगदी लोएस्ट म्हणजे आपण म्हणजे खालच्या थराला हे लोक जातात. हा कंस त्याचंच एक प्रतीक आहे. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आपण पाहू शकतो आसुरी प्रवृत्तीचं, आणि ते म्हणजे हिरण्यकश्यप. हिरण्य म्हणजे सोने, म्हणजे मऊशय्या. तर या स्लाइडमध्ये तुम्ही पाहू शकता, पहिल्या स्लाइडमध्ये प्रचंड तपस्या, कठोर तपस्या ते का करतात, कारण हिरण्याक्ष याचा वध झालेला असतो आणि त्याचा बदला घेण्यासाठी, विष्णूला मारण्यासाठी मला या संपूर्ण जगावर, विश्वावर राज्य करायचंय, यासाठी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतात आणि अनेक अनेक वर्ष त्या ठिकाणी उभे. त्यांच्या डोक्यामधून बघा अग्नी सुद्धा तिथे दिसतोय. आणि जेव्हा वरचे काही ग्रह, उच्च ग्रह जेव्हा या अग्नीने, या
गरमीने त्रस्त, तेव्हा ब्रह्मदेव त्या ठिकाणी येतात आणि मग त्याला वर देतात. जेव्हा पहिला वर तो मागतो तर तो काय असतो की मला अमरत्व दिलं पाहिजे. आणि ब्रह्मदेव समजून सांगतात की मी स्वतः अमर नाहीये, तर मी तुला कशा प्रकारचं अमरत्व देऊ शकतो. आणि मग जेव्हा हे लक्षात येतं की नाही मला अमरत्व मिळणार नसेल तर मला माझ्या योजनेने, माझ्या बुद्धिचातुर्यानं अशा काही गोष्टी मागून घेतल्या पाहिजेत की जेणेकरून मी जास्तीत जास्त भोग करू शकेल. आणि मग त्या ठिकाणी तो एक एक गोष्ट ब्रह्मदेवांकडून मागून मला असा वर द्या की कोणत्याही निवासस्थानी मी जिथे असेल तिथे आत अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, भूमीवर अथवा आकाशात माझा मृत्यू कुठेच, मी घरात असू देत, आत बाहेर असू देत, भूमीवर असू देत किंवा आकाशामध्ये असू देत, कुठेही असू देत, माझा मृत्यू होता कामा नये. त्यानंतर दुसरा वर ते मागतात की तुम्ही निर्मिलेल्या प्राण्यांव्यतिरिक्त इतर सुद्धा कुठल्याही प्राण्याने माझा मृत्यू होता कामा नये. कुठल्या शस्त्राने माझा मृत्यू झाला नाही पाहिजे, कुठल्या मनुष्याचा मृत्यू झाला नाही पाहिजे, कुठल्या पशुकडून माझा मृत्यू होता कामा नये. अशा प्रकारचे वर तो मागून घेतो. कुठलाही सजीव, कुठलाही निर्जीव, कुठलीही वस्तू ही माझ्या मृत्यूसाठी कारण ठरता कामा नये. आणि त्याचबरोबर मला कुठल्याही प्रकारचा प्रतिस्पर्धी सुद्धा असता कामा नये. अशा प्रकारची इच्छा ते व्यक्त करतात आणि अशा प्रकारचे वर ब्रह्मदेवाकडून मागून मला या संपूर्ण जीवांवर, सगळ्या लोकपालांवर, सगळ्या ग्रहांवर मला नियंत्रण पाहिजे, सर्व योग शक्ती मला मिळाली पाहिजे. आणि हे मिळालं महात्म्य सुद्धा, मला मोठेपण सुद्धा मिळालं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण लक्षात घेऊ शकतो की जो मनुष्य इंद्रिय तृप्तीसाठी कठोर तपस्या करतो तो मनुष्य संपूर्ण जगासाठी त्रासदायक, भयदायक ठरते. आणि याच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर भगवंताची सेवा करणारा, अल्पशी छोटी सुद्धा सेवा करणारा तर तो सर्व प्राणी मात्रांचा मित्र बनतो. पण स्वतःच्या भोगासाठी, इंद्रियासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी जो कुणी अशा प्रकारची तप तपश्चर्या करतो, आपण दुसरं एक उदाहरण पाहू शकतो. जे शंकराची तपश्चर्या करतात आणि त्यांना वर दिल्यानंतर त्यांच्याच डोक्यावर हात ठेवून त्यांना भस्म करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारचे हे जे काही, तर आपण याच्यामधली मधली स्लाइड ज्याच्यामध्ये भक्त प्रल्हाद बसलेले आहेत, हात जोडलेले आहेत, आसनामध्ये बसलेले आहेत आणि बाजूला सगळे राक्षस त्यांच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत. काहींच्या हातामध्ये भाले आहेत, आजूबाजूला विषारी सर्प आहेत. तर हा प्रसंग, ही शिक्षा त्यांना देण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपू का करतोय? या बाजूला भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूच्या मांडीवर आहेत आणि हा जो प्रसंग आहे तर तो प्रसंग याच्यामध्ये ते इतके आनंदी आहेत. भक्त प्रल्हाद बालक रूपामध्ये, तेव्हा 5 वर्षाचे बालक ते मांडीवर आहेत, ते अतिशय आनंदी आहेत. परंतु जेव्हा त्यांना ते प्रश्न करतात, प्रल्हाद तू तुझ्या शिक्षकांकडून सर्वात चांगली अशी कुठली गोष्ट मिळवलीस, कुठलं शिक्षण तू मिळवलंयस? आणि जेव्हा भक्त प्रल्हाद त्यांना उत्तर देतात की जो मनुष्य या भौतिक द्वंद्व भावनेमध्ये गुरफटून जातो, ही वस्तू माझी आहे, हे माझं सामर्थ्य आहे, हे माझी सत्ता आहे, या भौतिक जगामधल्या सगळ्या गोष्टीवर जेव्हा तो आपलं स्वामित्व दाखवायला प्रयत्न करतो, हा माझा शत्रू आहे, हा माझा मित्र आहे, अशा प्रकारचा जेव्हा विचार करतो, तर त्यावेळेस त्यांनी या विचारातून बाहेर पडावं, वनामध्ये जावं आणि हरीची भक्ती करावी, भगवान हरींची भक्ती करावी. अशा प्रकारचा उपदेश जेव्हा सल्ला प्रल्हाद देतात त्यावेळेस प्रचंड क्रोधित होतो. आणि क्रोधित होऊन जे काही त्यांचे शिक्षक आहेत, प्रल्हादांचे शिक्षक षंड आणि अमर्क, त्यांना निमंत्रित करतो आणि हे काय, हे कुणी शिकवलं याला? प्रचंड त्यांची खरडपट्टी काढतो आणि त्यांच्यावर रागवतो. आणि मग ते पुन्हा म्हणतात की नाही, हे आम्ही शिकवलेलं नाहीये. पुन्हा मग त्याला ते शाळेमध्ये पाठवतात, याला चांगलं शिक्षण द्या, आसुरी स्वरूपाचं शिक्षण द्या, जेणेकरून भोगवृत्तीमध्ये हा पटाईत झाला पाहिजे, पारंगत झाला पाहिजे, याला राजकारण कळलं पाहिजे, याच्यामध्ये त्याला शिक्षण द्या. आणि अशा प्रकारे पाठवून देतात. दुसऱ्या वेळेस सुद्धा जेव्हा ते पुन्हा त्याला विचारतात की आता याच्यामध्ये बदल झाला असेल, योग्य गोष्टी तो शिकला असेल, असुरांचं याला नेतृत्व पुढे करायचंय, तर त्या प्रकारचं शिक्षण त्याला प्राप्त झालं असेल, यावेळेस सुद्धा भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी उत्तर देतात की खऱ्या अर्थानं जेव्हा तो प्रश्न पुन्हा रिपीट होतो, प्रल्हाद तू शिक्षकाकडून सर्वात चांगली कुठली गोष्ट शिकलायस? तर यावेळेस ते नवविधा भक्तीचं त्या ठिकाणी त्यांना सांगतात, श्रवणम कीर्तनम विष्णू. तर यावेळेस
हिरण्यकश्यपू एवढा प्रचंड क्रोधित होतो की त्या भक्त प्रल्हादांना ते मांडीवरून फेकून देतात आणि मग त्याला याला घेऊन जा, याला ठार करा, आणि अशा प्रकारे विविध मार्गाने त्यांच्यावर कडेलोट करण्याचा प्रयत्न करतात, उकळत्या तेलाच्या कढईत टाकण्याचा प्रयत्न करतात, हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर अग्नीमध्ये होलिका तिच्या मांडीवर बसून तिला पेटवून देतात. भक्त प्रल्हादाचं रक्षण होतं, कारण ज्यानं कुणी भगवंतांची शरण घेतलेली असते तर त्या ठिकाणी त्या प्रत्येकाचं रक्षण भगवंत करत असतात. आणि मग जेव्हा इथे बघा हा प्रसंग आपल्याला माहिती आहे की तुझा विष्णू कुठे आहे, तुझा विष्णू, आणि मग ते खांबामधून, दगडी खांबामधून त्या ठिकाणी प्रकट होतात आणि मग या ठिकाणी या आसुरी प्रवृत्तीच्या हिरण्यकश्यपूचा अंत होतो आणि जो नरसिंह अवतार आहे त्या अवतारामध्ये भगवंत येतात आणि त्याला ठार करतात. तर अशा प्रकारे हे शास्त्रामधले काही उदाहरणं आणि आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये मिळणारी काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तर आपण सेवावृत्ती, तर भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामधील जो श्लोक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सेवावृत्तीचं वर्णन आढळतं तो श्लोक आपण पाहूया. तुमच्या स्लाइडवर समोर आहे. श्री भगवान उवाच अभयं सत्व संशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिति दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यं क्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनं दया भूतेषु लोलुप्त्वं मार्दवं ह्रीचापलं तेज क्षमा धृति शौचं द्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम् अभिजातस्य भारत. तर याच्यामध्ये 3 श्लोकामध्ये आपल्याला दैवी गुणाचे, दैवी व्यक्तीचे जे काही गुण आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच शब्द याच्यामध्ये आहे अभयम. अभयम म्हणजे निर्भयपणा. श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत आणि जो कोणी श्रीकृष्णांना शरण गेलेला असतो त्या प्रत्येक जीवात्म्यांची काळजी भगवंत घेत असतात, त्यांचं रक्षण करत असतात. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे बघा सत्वशुद्धी. सत्वशुद्धी म्हणजे जीवनशुद्धी. तर आपण आपल्या जीवनामध्ये धनाचा मोह, स्त्रियांचा मोह किंवा जो काही इंद्रिय तृप्तीचा मोह आहे तो आपण या ठिकाणी टाळला पाहिजे आणि शुद्ध जीवन जगलं पाहिजे. ज्ञानयोगेन व्यवस्थिती. आपण सातत्यानं ज्ञानाच्या अनुशीलनामध्ये संलग्न राहिलं पाहिजे. योग्य ज्ञान काय आहे, ज्ञान विज्ञान काय आहे, आपला या ठिकाणी मनुष्य जन्माचा हेतू काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शास्त्र अध्ययन केलं पाहिजे आणि अशा प्रकारे आपण सातत्यानं या ज्ञानामध्ये संलग्न असलं पाहिजे. दानम. गृहस्थांनी, प्रभुपाद असं म्हणतात की गृहस्थांनी आपल्या उत्पन्नापैकी 50% वाटा जगभर कृष्ण भावनेचा प्रचाराकरता दिला पाहिजे. त्यानंतर पुढचा शब्द आहे दम. दानम दमश्य. दम म्हणजे आत्मसंयम, मनाचा संयम. याच्यामध्ये गृहस्थासाठी महत्वाचा संदेश आहे आणि तो म्हणजे गृहस्थांनी अनावश्यक जे काही इंद्रिय तृप्ती आहे ती टाळली पाहिजे. त्यानंतर पुढचा महत्वाचा शब्द आहे आणि तो शब्द या कलियुगासाठी खूप महत्वाचा आहे, यज्ञ. कलियुगामध्ये एकच यज्ञ आपण करू शकतो आणि तो आहे संकीर्तन यज्ञ. हरिनाम. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. आणि म्हणून आपल्या सर्वांनी या कलियुगामध्ये या हरिनामाचा जर आश्रय घेतला, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हा जो महामंत्र आहे हाच महामंत्र आपल्याला या कलियुगातील जे काही ताप आहेत, जे काही व्याधी आहेत, जे काही कष्ट आहेत याच्यामधून आपली सुटका करू शकतो आणि यामुळेच आपल्याला खऱ्या अर्थानं आनंद मिळू शकतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे स्वाध्याय. वेदाध्ययन आपण केलं पाहिजे, त्याच्यामध्ये संलग्न राहिलं पाहिजे. त्यानंतर तपस्या. स्वाध्यायस्तप आर्जवम. आपण मनुष्याने आयुष्यभर लोभ या गोष्टीनं प्रेरित न होता आपण
सातत्यानं ज्याला ग्रहमेधी म्हटलं जातं, ग्रहस्थाश्रमीला ग्रहमेधी म्हटलं जातं, जे अशा प्रकारच्या इंद्रिय तृप्तीवर आसक्त असतात तर ते घर सोडायला तयार नसतात. तर प्रभुपाद त्या ठिकाणी म्हणतात की तुम्ही सातत्यानं घरामध्ये नाही राहिलं पाहिजे. ग्रहस्थाश्रमी न राहता आपण ग्रहस्थाश्रमाचा त्याग केला पाहिजे, किंवा जरी घरामध्ये असलो तरी आपण त्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आर्जवम, आर्जवम म्हणजे साधेपणा, सरळपणा, व्यक्तीनं निस्पृह असलं पाहिजे. त्याच्या पुढचा शब्द खूप महत्वाचा आहे. अलीकडचे जे काही आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत, आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी प्रचंड प्रमाणात प्राण्यांची हिंसा करतात. तर आपल्याला ही हिंसा करता कामा नये. आपण अहिंसा या तत्वाचं पालन केलं पाहिजे कोणत्याही जीवाच्या उत्क्रांतीमध्ये. कारण जो काही जीव आहे त्याला त्याचं जे शरीर मिळालंय त्या शरीरामध्ये तो काही काळ राहणार असतो, पण जर आपण त्याला मध्येच मारलं तर त्याची जी काही उत्क्रांती आहे, त्याचं जे काही वेगळं शरीर प्राप्त करण्याची जी काही प्रगती आहे त्याच्यामध्ये आपण बाधा ठरतो. म्हणून पशूंची हिंसा आपण मुळीच करता कामा नये. सत्यम, त्याच्या पुढचा शब्द आहे अहिंसा, सत्यम क्रोधस त्याग शांतीर पैशुनम. आपण सत्य असलो पाहिजे, मनुष्यानं प्रामाणिक गुरुकडून श्रवण केलं पाहिजे आणि सत्याच्या मार्गाने जीवन निर्वाह केला पाहिजे. अक्रोध, अक्रोध म्हणजे क्रोध संयमन. जरी क्रोधाला कारणीभूत घडणारी एखादी गोष्ट घडली तरी मनुष्याने सहनशील असलं पाहिजे. आणि जेव्हा अशा प्रकारचा सहनशीलपणा आपण दाखवू तर त्यावेळेस निश्चितच आपण योग्य मार्गाने पुढे जाऊ शकतो. त्याच्या पुढचा एक शब्द आहे अपैशुनम. दोष काढण्यापासून आपण मुक्त असलो पाहिजे. इतरांचे दोष काढल्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा त्याच दोषांचं हे होत असतं, आपल्यामध्ये ते दोष येत असतात. आणि म्हणून आपण इतरांचे दोष न काढता आपण इतरांमधील चांगल्या गोष्टी ह्या पाहिल्या पाहिजेत. त्यानंतर पुढचा शब्द आहे दया भूतेषु लोलुप्तम. आपण सर्व जीवांप्रती दया दाखवली पाहिजे. त्यानंतर पुढचा शब्द आहे मार्दवम. आपण सौम्यता दाखवली पाहिजे, आपल्या चारित्र्यामध्ये सौम्यता असली पाहिजे. त्यानंतर पुढचा शब्द आहे रिचापलम. री म्हणजे विनयशीलता, अचापलम म्हणजे दृढ निश्चय. तर दृढ निश्चय कुठल्या बाबतीत आपण करावा? आपण या आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा येतो, कृष्ण भावनेमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तर त्यावेळेस आपल्याला अनेक अशा प्रकारचे तर दृढनिश्चय आपल्याला आपल्या नियमांचं पालन करण्यामध्ये दाखवला पाहिजे. दररोज 16 माळा जप सकाळी उठून आपण लवकर करण्यामध्ये, समजा आपल्याकडून एखाद्या वेळेस आगे पुढे झालं किंवा आपण वेळेत करू शकलो नाही तर ती दृढता, एकदा दोनदा घडलं पण आता एकदा दोनदा घडलं म्हणून आता करूच शकणार नाही म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष न करता ती दृढता आपल्या या जपामध्ये, चार नियमांच्या पालनामध्ये आपण दाखवली पाहिजे. आणि कुठल्याही गोष्टीनं एकदा दोनदा अपयश आल्यामुळे आपण वैफल्यग्रस्त होता कामा नये. आपण तो प्रयत्न, चांगलं काम करण्याचा, नियम पालन करण्याचा प्रयत्न हा निश्चयानं केला पाहिजे, धैर्यानं केला पाहिजे. त्यानंतर पुढचा शब्द आहे तेज क्षमा धृती शौचम द्रोहो नातिमानिता. तेज, तेज म्हणजे उत्साह. जे क्षत्रिय आहेत त्यांच्याकडे हे तेज असलं पाहिजे, ही शक्ती असली पाहिजे. आणि जेव्हा आपण एक क्षत्रिय आहोत, आपण एक व्यक्ती म्हणून समाजामध्ये वावरतोय, तर त्यावेळेस दुर्बलांना अभय देणारी जी काही शक्ती, सामर्थ्य आपल्याकडे पाहिजे तर ते आपल्यामध्ये असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे हे सामर्थ्य असेल तेव्हाच आपण क्षमा सुद्धा दाखवू शकतो. आपल्याकडे मोठं मन लागतं आणि त्याच मोठ्या मनाने, त्या धैर्यामुळेच आपण इतरांना क्षमा सुद्धा करू शकतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे धृती, धैर्य. शौचम, शौचम, शौचम म्हणजे शुद्धता, पवित्रता. तर ही पवित्रता कशाची पाहिजे? आपलं मन, शरीर, व्यवहार या सगळ्यांची पवित्रता आपल्याला राखता आली पाहिजे. हे खऱ्या अर्थानं दैविक गुण आहे. आपण असं एक म्हटलं जातं बघा, आपण तन मन धन यानं सेवा केली पाहिजे. आणि जेव्हा आपण तन मन धन या शब्दाचा उपयोग करतो जेव्हा आपल्या शरीराने आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपलं शरीर शुद्ध होतं. मन कधी शुद्ध होतं? जेव्हा आपण हरिभजन करतो. तो महामंत्र आहे महाप्रभूंनी दिलेला, ज्या मंत्राच्या बळावर हे संपूर्ण जग मुक्त होऊ शकतं, त्यांना भगवत धामामध्ये प्रवेश मिळू शकतो. त्या महामंत्राचा आपण या ठिकाणी भजन केलं पाहिजे, त्याचा जप केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे.
आणि म्हणून हा महामंत्र खूप महत्वाचा आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यानंतर धन, तन मन धन, त्यातलं धन. धन कधी शुद्ध होतं? जेव्हा आपण दान देतो तेव्हा हे धन शुद्ध होत असतं. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला ही शुद्धता बाळगली पाहिजे, आपण प्राप्त केली पाहिजे. अद्रोह, कुठल्याही व्यक्तीबद्दल आपण निर्मत्सरता ही प्राप्त केली पाहिजे. कुणाच्याही बद्दल आपल्या मनामध्ये मत्सर असता कामा नये. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे नातिमानिता. आणि जेव्हा आपण अशा प्रकारच्या ह्या गुणांचा अंगीकार करू, प्रयत्नपूर्वक ते गुण आपल्यामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करू, आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी आपल्याला मान अपमान अशा प्रकारची काही गोष्ट सहन करता आली, आपल्या समोर घडली मान करणारी, तर त्या ठिकाणी मानाची अपेक्षा न करता आपण ती गोष्ट सहन करणं शिकलं पाहिजे. तर अशा प्रकारचे हे जे काही गुण आहेत ते दिव्य गुण आहेत. ते दिव्य गुण आपल्यामध्ये अभ्यासपूर्वक, प्रयत्नपूर्वक आपण विकसित केले पाहिजे. आणि जेव्हा या गुणाच्या स्तरावर आपण हळूहळू हे गुण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये हळूहळू विकसित करू, तर त्यावेळेस निश्चितच आपण या गुणांच्या आधारे आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पुढे पुढे प्रगत होऊ शकतो. आणि म्हणून या गुणांचा विकास करणं यासाठी आपण प्रयत्नपूर्वक एफर्ट्स घेतले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत. तर अशा प्रकारचे हे जे काही दैवी गुण आहेत, तर या गुणांचं प्रतिनिधित्व करणारे शास्त्रामधील काही उदाहरणं आहेत. तर त्याच्यामध्ये आपण पाहू, निस्वार्थ सेवा हे समाधानाचे रहस्य आहे. तर समोरची स्लाइड आहे, त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की प्रभू रामचंद्र आणि भरत यांची भेट याच्यामध्ये आहे. चित्रकूट या पर्वतावर त्यांची ही भेट घडली. तर याच्यामध्ये भरत महाराज हे निस्वार्थ सेवेचं, सेल्फलेस सर्व्हिसचं एक अद्भुत अशा प्रकारचं उदाहरण आहे. तर भरत महाराज हे रामायणातील नवविधा भक्तीमधील पादसेवमचे आचार्य आहेत. त्यांनी विरह भावनेमध्ये प्रभू रामचंद्रांची सेवा केली आणि त्यांनी आपल्या सेवेमधून, आपल्या उदाहरणामधून दाखवून दिलं की निस्वार्थपणा काय असतो. तर आपल्याला प्रत्येकाला ही रामायणातली कथा माहिती आहे की प्रभू रामचंद्र स्वतः भरताचं गुणगान करतात. एक प्रसंग असा त्या ठिकाणी घडतो. भरद्वाज ऋषी प्रयागराजमध्ये जेव्हा भरत महाराज त्या ठिकाणी येतात, तर त्यावेळेस ते म्हणतात की मी जे काही जप तप साधना केली आहे माझ्या आयुष्यामध्ये, त्याच्यामुळे मला माता सीता, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांचं दर्शन मिळालंय. आणि ते म्हणतात त्यांच्या दर्शनामुळे, प्रभू रामांच्या, सीता माता आणि लक्ष्मणाच्या दर्शनामुळे मला भरताचं दर्शन लाभलेलं आहे. भरत एवढे महान भक्त आहेत की त्यांचा महिमा भगवान प्रभू रामचंद्र स्वतः गातात. कारण लक्ष्मण या ठिकाणी जे आहेत, तर लक्ष्मण त्यांच्या मनाला येईल ती सेवा करतात. लक्ष्मणजी हे सेवेचं प्रतीक आहे. लक्ष्मण हे म्हणजे आध्यात्मिक जगामध्ये अनंत शेष आहे. सगळ्या सेवेशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्ष्मणाशी निगडीत आहेत, परंतु त्यांच्या इच्छेनं ते भगवंताची सेवा करतात. परंतु भरत असे भक्त आहेत की जे प्रभू रामचंद्र जे म्हणतात ती सेवा करतात. स्वतःच्या इच्छांना ते प्राधान्य न देता प्रभू रामचंद्रांच्या इच्छेप्रमाणे कार्य करतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रभू रामचंद्र ते कसे संतुष्ट होतील, काय केल्यानं त्यांना आनंद मिळेल, ही गोष्ट भरत महाराज या ठिकाणी आपल्या उदाहरणामधून दाखवून देतात. तर ही सगळी स्टोरी आपल्याला माहिती आहे की जेव्हा रामायणामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, जी दासी मंथरा असते, तर ती आता कैकेयीचे कान भरते, कानामध्ये विष पेरते आणि कैकेयीला दिलेले जे काही दोन, आता कैकेयीला दिलेले दशरथ महाराजांनी दिलेले दोन जे वर असतात ते मागून घेण्यास सांगते. एका वराने मग कैकेयी भरतासाठी राज्य मागून घेते आणि दुसऱ्या वराचा वापर करून प्रभू रामचंद्रांना वनवासामध्ये 14 वर्ष वनवासामध्ये पाठवण्यासाठी सांगते. आणि जेव्हा भरत महाराज त्यांच्या मामाच्या ठिकाणाहून पुन्हा येतात, अयोध्येमध्ये येतात, तेव्हा सगळी अयोध्या पूर्णपणे निस्तेज झालेली ते पाहतात. काय असं घडलंय हे जेव्हा विचारतात, त्यावेळेस ते
ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की अशा अशा प्रकारे आपल्या आईनं अशा प्रकारचं हे कूट कारस्थान केलंय आणि अशा प्रकारची घटना घडली आहे, प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेलेले आहेत, तर त्यावेळेस ते प्रचंड नाराज होतात, व्याकुळ होतात. आणि मग मी काही करून प्रभू रामचंद्रांना पुन्हा अयोध्येमध्ये आणण्यासाठी जाणार आहे अशा प्रकारे रथ घेऊन ते निघतात. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांच्या शक्तीप्रमाणे, त्यांच्या मनाप्रमाणे प्रभू रामचंद्रांना विनवण्याचा प्रयत्न करतात, की माफी मागतात, की मी याच्यामध्ये कारणीभूत नाहीये, मी या कटकारस्थानामध्ये सामील नाहीये. जेव्हा मध्ये गुह महाराज सुद्धा त्यांना भेटतात, ते सुद्धा शंका घेतात की स्वतःच राज्य मिळवण्यासाठी भरत याच्यामध्ये सामील आहेत आणि आता एवढं राज्य मिळून सुद्धा पुन्हा रामचंद्रांवर आणि यांच्यावर आक्रमण करण्यासाठी आलेत की काय. आता या प्रत्येक ठिकाणी त्यांना अशा प्रकारचा हा प्रसंग सामोरं जावं लागतो. आणि याच्यामध्ये तेव्हा ते प्रत्यक्ष रामचंद्रांना भेटतात, त्या ठिकाणी ते विनवणी करतात की तुम्हीच खऱ्या अर्थानं सिंहासनाचे योग्य उत्तराधिकारी आहेत, तुम्हीच याच्यावर राज्यकारभार केला पाहिजे, अयोध्याचं राज्य तुम्हीच हाती घेतलं पाहिजे. परंतु रामचंद्र सुद्धा स्वतःच्या विचारावर ठाम असतात, दृढ असतात. आणि मग शेवटी भरताला ते सांगतात की नाही, तूच राज्य केलं पाहिजे, आपल्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे तू राज्य सांभाळलं पाहिजेस. आणि मग शेवटी भरत महाराज त्यांनी आणलेल्या पादुका, लाकडी पादुका, सोनेने सजवलेल्या पादुका प्रभू रामचंद्रासमोर ठेवतात, त्याच्यावर त्यांना उभं राहायला सांगतात आणि त्या पादुका घेऊन पुन्हा अयोध्येला परततात. आणि तिथे गेल्यानंतर ते अयोध्येमध्ये महलामध्ये निवास नाही करत, त्या पादुका गेल्याबरोबर सिंहासनावर ठेवतात आणि संपूर्ण राज्याची धुरा त्या पादुकांना ते भरत महाराजांच्या उदाहरणामधून आपण पाहू शकतो की ते सुद्धा प्रभू रामचंद्राप्रमाणे फळं, कंदमुळं यांचं सेवन करतात, स्वतःचा जटाभार वाढवतात. आणि ते सुद्धा प्रभू रामचंद्र जमिनीवर झोपतात म्हणून ते खाली गुहेमध्ये, खाली जमिनीखाली शयन करतात. तर अशा प्रकारे एवढे ते संवेदनशील असतात आणि प्रभू रामचंद्रांप्रती समर्पित असतात. आणि जेव्हा ते म्हणतात की जोपर्यंत तुम्ही परत येत नाही 14 वर्ष आणि लवकर जर तुम्ही आला नाही तर मी अग्नी प्रवेश करेल. तर अशा प्रकारचा निस्वार्थपणा हा भरत महाराज आपल्या उदाहरणातून दाखवून देतात. त्यानंतर तशाच प्रकारचं उदाहरण शत्रुघ्नचं आहे. ते सुद्धा प्रभू रामचंद्रांची सेवा न करता प्रभू रामचंद्रांचे जे सेवक आहेत भरत महाराज, त्यांची सेवा करतात. अतिशय निस्वार्थी व्यक्ती आहेत, त्यांच्या जीवनामधून आपल्याला ते पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण याच्यामध्ये पाहू शकतो, माता शबरी. तर या ठिकाणी जसं आपण अगोदर पाहिलं की शूर्पणखा स्वतः रामचंद्रांकडे गेली भोग घेण्यासाठी, परंतु त्याचा शेवट हा अतिशय वेगळ्या स्वरूपात झाला. परंतु माता शबरी आपल्या गुरूंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, मातंग ऋषीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी राहून वाट पहा, प्रभू रामचंद्र तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला येतील. त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड मेहनतीने आणि धीरोदत्तपणे त्या ठिकाणी दररोज प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली. त्यांच्या मार्गावर दररोज फुलं अंतरली, त्यांच्यासाठी दररोज नित्यनियमाने वनामध्ये जाऊन परिपक्व फळं शोधून आणण्याचा प्रयत्न केला. आल्यानंतर त्यांना मला काहीतरी देता आलं पाहिजे, त्यांची काहीतरी सेवा करता आली पाहिजे. तर ही सेवा दररोज त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि म्हणून या सेवा भावनेमुळे प्रभू रामचंद्र त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी आले. तर आपण पाहू शकतो की जेव्हा आपल्या मनामध्ये हा सेवेचा भाव आहे तेव्हा निश्चितपणे भगवंत सुद्धा प्रसन्न होतात. असं म्हटलं जातं की आपण अशा प्रकारे सेवा केली पाहिजे. डू नॉट ट्राय टू सी कृष्णा और डू नॉट ट्राय टू सी गॉड, ट्राय टू सर्व इन अ सच अ वे दॅट कृष्णा वॉन्ट्स टू सी यू. तर या ठिकाणी शबरी मातेचं उदाहरण अतिशय या ठिकाणी परफेक्ट याच्यामध्ये बसतंय की त्यांनी स्वतः अगदी मनापासून त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सेवेनं संतुष्ट होऊन भगवान रामचंद्र त्या ठिकाणी आले. म्हणून या ठिकाणी महत्वाचं आहे की आपलं बाह्य सौंदर्य हे भगवंतांना आकर्षित करत नाही. जसं शूर्पणखा त्या ठिकाणी अगदी वेगळ्या स्वरूपाचं दिव्य रूप धारण करून एक तरुण सुंदर स्त्री म्हणून त्या ठिकाणी गेली आणि आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी बाह्य स्वरूपानं ते आकर्षित झाले नाहीयेत. परंतु या ठिकाणी आपली सेवा भावना कशी आहे, त्या सेवा भावनेने भगवंत आकर्षित होत असतात. त्यानंतर
सेवेचं, निस्वार्थ सेवेचं उदाहरण आपल्याला पाहायचं म्हटलं तर प्रभुपाद, जे अतिशय वयोवृद्ध आहेत. तर 70 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी वृंदावनामध्ये निवास केला आणि तिथून जगाला ही कृष्ण भावना देण्यासाठी त्यांनी वृंदावन सोडलं. जेव्हा व्यक्ती वयस्कर होतात तेव्हा प्रत्येकाला वाटतं की आपण वृंदावनमध्ये गेलं पाहिजे, धामामध्ये निवास केला पाहिजे. परंतु प्रभुपादांनी आपल्या सर्वांसाठी, या पतित जीवांसाठी वृंदावन सोडलं आणि सेवेच्या भावनेमध्ये ते विदेशात गेले. तर आपण पाहतो की प्रभुपाद सुद्धा जेव्हा पाश्चिमात्य देशामध्ये प्रचार कार्य केलं तर ते त्यांच्या गुरु महाराजांप्रती सेवा म्हणून केलं. ही सेवेची वृत्ती स्लाइड पुढे जात नाही. ही सेवेची वृत्ती त्यांची मनामध्ये होती. त्यांनी कधीही असा मोठेपणा मानला नाही की मी त्यांना मार्गदर्शन करतो, मी त्यांचा गुरु आहे. ही गुरु असण्याची भावना त्यांच्यामध्ये कमी होती. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रभुपाद टॉम्स्किन स्क्वेअर या चौकामध्ये बसलेले आहेत आणि सुरुवातीच्या ज्या काळामध्ये जेव्हा तिथे ते गेले तर त्यावेळेस कुणीही त्यांना वर्षभर काही प्रतिसाद मिळाला नाही. अतिशय निराश होण्यासारखी परिस्थिती होती. तरी सुद्धा त्यांनी धैर्य सोडलं नाही आणि अशा प्रकारे आपले गुरु महाराज भक्ती सिद्धांत सरस्वती महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे, त्यांच्या आज्ञेचं अनुशीलन करण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि जी कृष्ण भावना आहे, जे काही भगवद्गीतेचं ज्ञान आहे, भागवतांचं ज्ञान आहे, ते देण्यासाठी, या जगाला खऱ्या अर्थानं आनंदी करण्यासाठी, खऱ्या अर्थानं या जगातील लोकांना या भवरोगातून मुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले आणि त्यांनी अनेक शिष्यांना या सेवावृत्तीमध्ये नियुक्त केले. अनेक त्यांचे कृष्णाची सेवा करण्याचे अनेक प्रकार आहेत. हे प्रभुपादांनी आपल्याला अतिशय छानपणे दाखवून दिलेलं आहे. त्यांचे अनेक शिष्य आहेत जे इंजिनियर होते, वैज्ञानिक होते, कलाकार होते, तत्ववेत्ते होते. प्रत्येक प्रकारे प्रभुपादांनी त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये नियुक्त केलं. इंजिनियर होते तर त्यांच्यासाठी त्यांच्याकडे सेवा दिली की तुम्ही मंदिरासाठी प्लॅन बनवा. वैज्ञानिक होते, त्यांना सांगितलं की जीवापासून जीवन येतं हे तुम्ही लोकांना पटवून द्या. कलाकारांना चित्र काढण्यासाठी नियुक्त केलं. तत्ववेत्यांना लेक्चर देण्यासाठी, ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना सेवा दिली. तर भगवंतांची सेवा करणं हे आपल्याला सुद्धा शक्य आहे. आपण या जगातला कुठलाही व्यक्ती असा नाहीये की जो भगवंतांची सेवा करू शकत नाही किंवा प्रभुपादांच्या मिशन मध्ये सेवावृत्ती देऊ शकत नाही. म्हणून ही सेवावृत्ती खूप महत्वाची. तर याच्यासारखे अजून काही उदाहरणं प्रभुपादांच्या शिष्यांमध्ये जर आपण पाहायचं म्हटलं तर जयानंद प्रभूंचं जे उदाहरण आहे ते निस्वार्थ सेवेसाठी अतिशय परफेक्ट मला वाटलं. म्हणून त्यांचं उदाहरण, एक इंजिनियर असताना जेव्हा ते प्रभुपादांच्या मिशनकडे, प्रभुपादांकडे आकर्षित होतात, सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचे शिष्य आहेत, तर रात्रभर तिथे किंवा जो काही मोठा काळ आहे तर जयानंद प्रभू त्या ठिकाणी टॅक्सी चालवायची आणि जे काही पैसे मिळतील ते प्रभुपादांकडे त्यांना समर्पित करायचे आणि त्यांच्या पैशावर बऱ्याच काळ त्या ठिकाणचं सुरुवातीच्या काळामध्ये ते मंदिर चाललं. पुस्तकांसाठी सुद्धा त्यांनी, पुस्तक छापण्यासाठी त्यांनी डोनेशन दिलं. जे काही काम असेल ते जयानंद प्रभू पुढे होऊन करायचे. मग ती प्रसाद सेवा असू देत, रथ बनवण्याची सेवा असू देत, जे काही विदेशामध्ये जे काही रथयात्रा झाल्या, पहिली रथयात्रा जयानंद प्रभूंच्या प्रेरणेने आणि त्यांच्या सेवेमुळे सार्थक झाली. आणि म्हणून प्रभुपादांनी असं सांगून ठेवलं आहे, आदेश दिलेला आहे की ज्या ठिकाणी, जिथे कुठे इस्कॉनची रथयात्रा असेल तर त्या ठिकाणी त्या रथावर जयानंद प्रभूचा फोटो असला पाहिजे. तर हे जयानंद प्रभूंचं निस्वार्थ सेवेचं उदाहरण निश्चितच आपल्याला या ठिकाणी प्रेरणा देऊन जाईल. त्यानंतर काल परवाच्या एका लेक्चरमध्ये राधा गोपीनाथ मंदिरामधील लेक्चर ऐकताना मी दिव्यनाम प्रभूंच्या बद्दल ऐकलं थोडंसं आणि ते सुद्धा उदाहरण निश्चितच प्रेरणादायी आहे. तर यांच्याबद्दल मी ऐकलं की हे अतिशय सर्वसाधारण आर्थिक स्थिती असणारे भक्त होते. अनेक लोकांना त्यांचं इनिशिएटेड नाव सुद्धा माहित नव्हतं. पण या भक्ताचं जेव्हा आता काही काळापूर्वी जसं आपण शरद बिहारी माताजींनी त्याच्याबद्दल ऐकलं, त्याच्यानंतर महाप्रभू प्रभू बद्दल ऐकलं, तर कालच्या लेक्चरमध्ये मला त्यांच्याबद्दल ऐकायला मिळालं. तर हे रात्रीच्या वेळेस टॅक्सी चालवायची, पुन्हा 4:30 वाजता उठून
दूध वितरण करायचे, दुधाच्या पिशव्या विकायचे, आणि आपला जप त्याच्यामध्ये अडथळा येऊ नये म्हणून रात्री 2:30 वाजता तो जप 2:30 वाजता उठून ते जप पूर्ण करायचे. तर अशा प्रकारे या व्यक्तींकडून सुद्धा आपण सर्वसामान्य दिसणाऱ्या व्यक्ती असतात, परंतु कुठल्या स्तरावर ते असतात हे आपल्याला माहित नसतं. जेव्हा त्यांच्याबद्दल आपल्याला कळतं, त्यांचे गुण निश्चितपणे आपल्याला सुद्धा प्रेरणा देऊन जातात. म्हणून या दिव्य गुणांचा जो काही आविष्कार आहे, जे दिव्य गुण आहेत, अशा प्रकारच्या दैवी व्यक्तीमध्ये असतात, त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून या आजच्या संपूर्ण गुणांचं जर आपण विश्लेषण केलं, त्याच्यामधून आपल्यासाठी खूप महत्वाची शिकवण आपल्याला घेता आली पाहिजे, की आपली जी काही चेतना आहे, आपली जी काही दिनचर्या आहे दररोजची, सकाळी उठल्यानंतर तर संध्याकाळपर्यंत, ही कशा प्रकारे आपल्याला कृष्ण भावनेमध्ये सेवावृत्ती कशी व्यक्त करता येईल, कशी दाखवता येईल, जी आपली भोगवृत्ती आहे तिला आपल्याला सेवावृत्तीमध्ये कसं परावर्तित करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. जेव्हा आपण कृष्ण भावनेमध्ये येतो तर त्यावेळेस आपली भोगवृत्तीच असते. या जगाचा जो पाया आहे तो भोगवृत्तीच आहे, परंतु या भोगवृत्तीतून आपल्याला सेवावृत्तीमध्ये जायचंय. आपल्याला ही सेवावृत्ती विकसित करायची आहे आणि सकाळी उठल्यापासूनच्या ज्या सगळ्या आपल्या क्रिया आहेत दिनचर्यामधल्या, त्या सेवावृत्तीने कसा करता येतील. मग भगवत सेवा आपल्याला करता येईल, अर्चविग्रहांची सेवा करताना हे फूल भगवंतांना आनंद देण्यासाठी आहे, उदबत्ती भगवंतांना आनंद देण्यासाठी आहे, हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. प्रसाद सेवा, जेव्हा आपण प्रसाद ग्रहण करतो, मंदिरामध्ये जातो, खिचडी असेल किंवा एखादी फिस्ट असेल, तर बऱ्याचदा असं घडतं की हा पदार्थ असेल किंवा ही भाजी असेल तर मी घेईल, ती भाजी असेल तर मी खाईल. तर त्या गोष्टीकडे, त्या प्रसादाकडे आपण भगवंताची कृपा म्हणून सुरुवातीला पाहत नाही. मला आवडणारी गोष्ट असेल तर मी घेईल, मला आवडणारी नसेल तर मला नकोय. तर आपण या सगळ्या गोष्टीकडे सेवा म्हणून पाहिलं पाहिजे. भगवंतांचा प्रसाद आहे, भगवंताची कृपा आहे म्हणून आपण ते ग्रहण केलं पाहिजे. भागवताची सेवा, आपल्याकडे बऱ्याचदा ग्रंथ असतात, आपण काय करतो, त्या ग्रंथांना अगरबत्ती ओवाळतो, त्याची देवघरामध्ये ठेवून पूजा करतो, परंतु तशा प्रकारे देवघरामध्ये ठेवून पूजा करणं ही भागवताची सेवा नाहीये. तर भागवत सेवा ही कधी होऊ शकेल, जेव्हा आपण ते भगवत ग्रंथ बाहेर काढू, त्याचं वाचन करू, त्यांचं अध्ययन करू, त्याच्यामधील काही नोट्स काढू आणि त्या नोट्सचा वापर आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये करू, इतरांना त्याच्यामधलं ज्ञान आपण जे मिळवलेलं आहे ते इतरांना देण्यासाठी करू, तेव्हा खऱ्या अर्थानं ती भागवत सेवा ठरेल. त्यानंतर आपल्याला जे आपण नामजप करतो तो भगवंतांना संतुष्टी देण्यासाठी कसा होऊ शकेल, कशा प्रकारे त्याच्यामध्ये जे अपराध विरहित कसा होऊ शकेल, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे आपल्याला आपल्या होणाऱ्या चुका त्याच्यामध्ये आहेत, आपले अपराध आहेत ते कसे टाळता येतील, याप्रमाणे आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. एखादं लेक्चर आपण ऐकतोय, ती सुद्धा एक सेवावृत्ती आहे. कारण लेक्चर देणारी व्यक्ती जेव्हा आपण पाहतो, मोठमोठे जे काही प्रवचनकार आहेत किंवा लेक्चर देणारे प्रभूजी आहेत, तर ते लेक्चर तयार करण्यासाठी अगोदर मेहनत घेतात, वेळ देतात आणि मग त्या सगळ्या अभ्यासानंतर आपल्याला जे काही सार आहे त्याचा, जसं मंथन केल्यानंतर जसं वर लोणी येतं, तशा प्रकारे अनेक शास्त्र, अनेक ग्रंथ पाहतात आणि मग आपल्याला जे उपयुक्त आहे ते आपल्याला देतात. तर ते जेव्हा देत असतात तेव्हा आपण आपले कान त्यांना दिले पाहिजे. आपण अगदी पूर्णपणे एकाग्र चित्तानं ते लेक्चर ऐकलं पाहिजे. ती सुद्धा खऱ्या अर्थानं सेवा ठरते. आणि म्हणून एखादं लेक्चर ऐकल्यानंतर मला किती आनंद मिळाला, मला खूप छान वाटलं, भारी वाटलं, आज खूपच छान लेक्चर झालं, तर ती वृत्ती भोगवृत्तीमध्ये येते. आणि म्हणून आपण छान वाटलं म्हणून ते ऐकलं नाही पाहिजे, तर एखादी प्रेरणा घेण्यासाठी, याच्यातून आज ह्या 4 गोष्टी नवीन मिळाल्या, नवीन समजून घेता आल्या, अशा प्रकारची प्रेरणा जेव्हा आपण त्याच्यातून घेऊ, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मला हे नवीन करायला मिळालं, याप्रमाणे आता मी पुढे जाणार आहे, या उदाहरणाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार आहे, हे जेव्हा या वृत्तीनं जेव्हा आपण त्याच्याकडे पाहू, तेव्हा खऱ्या अर्थानं आपली ती सेवा वृत्ती आपल्यामध्ये येईल आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला भक्त म्हणून जर थोडं पुढे जायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी आपण निश्चितच आत्मसात केल्या पाहिजेत. कारण आपण सगळे साधना भक्ती करतोय.
आपण वैधी भक्ती करतोय, विधीनुसार आपण या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपल्या गुरूंनी आपल्याला जे सांगितलंय, 16 माळा जप करा, ह्या 4 नियमांचं पालन करा. कारण का आपल्याला हे करायचंय? कारण आपल्याला स्वाभाविक आकर्षण नाहीये भगवान श्रीकृष्णांकडे. ही सगळी संपूर्ण सृष्टी भगवंतांची निर्मिती आहे. सगळ्या गोष्टी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा आपण भोग घेतोय, आपण वापर करतोय. परंतु जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी भगवंताच्या सेवेमध्ये लावू, भगवंतांचं नामस्मरण करू, भगवंतांचा जप आपण नियमितपणे करू, तर त्यावेळेस आपल्याला त्यांच्याबद्दलचं हे आकर्षण, त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचं आकर्षण आपल्या मनामध्ये वाढेल आणि आपल्या मनामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल थोडं का होईना प्रेम निर्माण होईल. आणि जेव्हा आपण या निस्वार्थपणे, निस्वार्थ वृत्तीने त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करू, तेव्हा कधी आपण भक्त म्हणून पुढे जाऊ. नाहीतर फक्त आपण जातोय, ऐकतोय, मंदिरात जातो, हे करतो, ते करतो, आज हे लेक्चर, आज ते लेक्चर, आज हे ते, अनेक अशा प्रकारचे उत्सव येतील जातील, परंतु भक्त म्हणून आपण पुढे जाऊ शकणार नाहीत. आणि म्हणून भक्त म्हणून आपल्याला जर प्रगती करायची असेल, पुढे जायचं असेल, तर आपल्याला निश्चितपणे या मार्गाने पुढे जावं लागेल. आपली चेतना आपण बदलली पाहिजे, याच्यामधून योग्य अशा प्रकारची सेवावृत्ती आपण अंगी बांधली पाहिजे आणि भक्त म्हणून आपला विकास केला पाहिजे. अन्यथा आपल्या जीवनातील वर्ष पुढे निघून जातील, पण आपण भक्त म्हणून पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून आपल्याला प्रगती करण्यासाठी या सेवावृत्तीच्या प्रमाणे आपल्याला पुढे जावे लागेल आणि त्याप्रमाणे जेव्हा आपण जाऊ त्यावेळेस निश्चितच आपला भक्त म्हणून प्रगती होईल, विकास होईल आणि आपल्याला त्याच्यामधला आनंद घेता येईल. हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद की जय.